नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे आता जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार, या प्रश्नाचं घेऊया त्याचा अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काही प्रमाणात सुधारलेला आहे आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी मागच्या 8 दिवसांपासून सातत्यानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला $12 प्रति बुशेलच्या पार दिसत आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव सुधारला आहे याचा जास्त परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात चढ उतार कायम राहणार आहे। या परिस्थितीमध्ये एकच गोष्ट बरी आहे की 15 ते 31 मेच्या दरम्यान देशामध्ये सोयाबीनची विक्री घटण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते आणि जो सध्या सोयाबीनचा भाव 4200 ते 4500 दरम्यान दिसत आहे, याच्यामध्ये आपल्याला 15 ते 31 मेच्या दरम्यान 100 रुपयाची सुधारणा दिसू शकते आणि भाव पातळी 4300 ते 4600 दरम्यान या ठिकाणी दिसू शकते। पण जून महिन्याचा विचार केला तर जून महिन्यातील 1 ते 30 जूनच्या तारखेला 2 याच्या डिवाइड करावं लागेल। 1 ते 15 जून पर्यंतचा विचार केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मान्सून वेळेवरती, म्हणून खत बियाणाची आपल्याला खरेदी करायची आहे, त्यासाठी आपल्याला पैशाची आवश्यकता आणि पैशाची आवश्यकता मित्रांनो आपण उरलं सुरलं सोयाबीन विक्री करून भागवणार आहोत।
म्हणजे आपल्याला 1 ते 15 जून पर्यंत खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाच्या आवश्यकतेमुळे सोयाबीनची विक्री मार्केटमध्ये वाढताना दिसणार। त्यामुळे 1 ते 15 जूनच्या दरम्यान 100% देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव घटणार आणि भाव पातळी 4200 ते 4500च्या दरम्यान राहणार। 15 जूनच्या नंतर मात्र सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार, कारण हळूहळू आपल्याला काय की सोयाबीनची विक्री घटताना दिसेल। यामुळे सोयाबीनचा भाव वाढेल, पण कितीनं? 100 रुपयानं, म्हणजे 4300 ते 4600च्या दरम्यान। 15 जून ते 30 जूनच्या दरम्यान सोयाबीनचा भाव इथं दिसणार आहे। यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर जून महिन्यामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार सुद्धा आहे आणि घटणार सुद्धा आहे। जर आपण सुरुवातीचा विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी 1 ते 15 जूनच्या दरम्यान तुम्हाला घटताना दिसेल, तर 15 ते 30 जूनच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयांनी वाढताना दिसेल। म्हणजे आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये जून महिन्यात चढ उतार या ठिकाणी दिसणार आहे। आता मग विक्रीचं कसं करायचं? विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनच्या भावात भविष्यात काय प्रचंड तेजी येणार नाही, म्हणून जो भाव मिळतो, जी तेजी मिळते त्याच्यात सोयाबीन विकणं गरजेचं आहे। जसं की 4500 4600च्या भावात 50% सोयाबीन विका, उर्वरित 50% सोयाबीन आपण 4700 4800 भाव जर विकलं तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।